आंब्याची लागवड करताना शेतकरी मित्रांच्या मनामध्ये अनेक जणांच्या मनामध्ये संभ्रमांचा असणारा प्रश्न म्हणजे आंब्याची लागवड किती अंतरावर करायची। आता दोन पद्धती आहेत, एक जुनी पद्धत जी की 5 बाय 5 मीटर म्हणजे घन पद्धत, आणि आता जी नवीन 2-3 वर्षामध्ये लागवड केली जाते ती म्हणजे अति घन पद्धत। त्याच्यामध्ये की झाडाची लागवड जी आहे ती खूप अगदी जवळ अंतरावर केली जाते। तर ज्यावेळेस आपण नवीन आंब्याची बाग कुणाला लावायची आणि लागवडीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला मनामध्ये येणारा पहिला प्रश्न की कोणती समजा जी लागवडीचं अंतर आहे ते बेटर राहील, चांगलं राहील आपल्याला पुढे भविष्यामध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी। त्या अनुषंगाने आपल्याला फेसबुकवरती एक प्रश्न होता की आता नवीन लागवड करायची आणि किती अंतरावरती लागवड केलेली पाहिजे। तर बघा, जर आपल्याकडून जर व्यवस्थित नियोजन जर होत असेल की छाटणी असेल किंवा खत व्यवस्थापन असेल, सगळं जर व्यवस्थित जर होत असेल तर आपण अतिघन पद्धतीमध्ये लागवड करू शकतो, ज्याच्यामध्ये की आपण 12 बाय 8 असेल किंवा 12 बाय 6 फूट असेल एवढ्या अंतरावरती आपण लागवड करू शकतो। किंवा जुन्या पद्धतीमध्ये जी 5 बाय, समजा एखाद्याकडे जर क्षेत्र जर जास्त असेल आणि ट्रॅक्टर वगैरे जर जास्त जर वापर करायचा जर असेल ट्रॅक्टरचा वगैरे, तर तुम्ही 5 बाय 5 मीटरवर लागवड करून करा बिंदास, कारण यामध्ये ट्रॅक्टर वगैरे आपण चालवू शकतो जेव्हा जेव्हा गरज आहे त्यावेळेस। किंवा आता जर एखाद्याला जर ॲडव्हान्स जर फार्मिंग करायची चांगली, समजा नवीन पद्धतीचा जर अवलंब जर करायचा असेल आणि जर सगळ्या मॅनेजमेंटमध्ये जसं की मी सांगितलं छाटणी असेल किंवा खत व्यवस्थापन असेल किंवा इतर देखील समजा फवारण्या वगैरे त्या जर आपल्याकडून वेळेवर करणं जर होत असेल तर तुम्ही अतिघन पद्धतीमध्ये नक्कीच लागवड करा, उत्पन्न देखील आपल्याला चांगलं भेटेल। तर अतिघन पद्धतीमध्ये आता माझ्या मागं इकडं जर बघितलं अतिघन पद्धतीमध्ये लागवड केलेली आहे, अंतर आहे 5 बाय 2.5 मीटर, म्हणजे 2 ओळीमध्ये जे अंतर आहे ते 16 फूट आहे आणि 2 झाडामध्ये जे अंतर आहे ते जवळजवळ 8 फूट आहे। तर अतिघन पद्धतीचा जर विचार केला तर हे अंतर देखील खूप जास्त झालेलं आहे, परंतु आपल्याला तिथं 2 ओळीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला ट्रॅक्टरचा वापर करायचा आहे, कारण क्षेत्र जास्त असल्यामुळं जर आपण जास्त जर जवळ अंतरावर जर लागवड केली तर तिथं आपल्याला लेबर्सची गरज जास्त लागेल आणि आपल्याकडे तेवढं अवेलेबल होणार नाही। त्याच्यामुळं आपण 2 ओळीमधलं अंतर जे आहे ते जास्त ठेवलेलं आहे, 16 फूट ठेवलेलं आहे, म्हणजे 5 मीटर ठेवलेलं आहे, आणि 2 झाडामध्ये 2.5 मीटर म्हणजे जवळजवळ 8 फूट अंतर आपण तिथं ठेवलेलं आहे। तर ह्याच्यापेक्षा देखील आपण कमी अंतरावरती लागवड करू शकतो, जसं की 12 बाय 8 फूट किंवा 12 बाय 6 फूट किंवा 14 बाय 8 फूट किंवा 14 बाय 6 फूट अशा पद्धतीने आपण ती लागवड करू शकतो। निश्चितच उत्पन्न जे आहे ते जर चांगलं जर नियोजन केलं तर खूप चांगलं तिथं उत्पन्न आपल्याला त्यातून भेटून जाईल।